कोणतंही वाटण न करता अगदी घट्टसर हॉटेल स्टाईल मटार पनीर करायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, आपल्याला याच्यामध्ये वाटण कोणतंच करायचं नाही आहे. तर कांदे घेतलेले अगदी बारीक साईजचे, म्हणून मी 5 घेतले. 4 कांदे घेऊ शकता. 3 ते 4 माणसांसाठी भाजी दाखवते. मटार जो घेतलेला आहे तो अर्धी वाटी साधारण आहे. आणि 4 टोमॅटो अगदी लाल झालेले कडक अशा पद्धतीचे टोमॅटो घ्यायचेत आपल्याला ग्रेव्हीसाठी. अद्रक घेतलं 1 ते 1.5 इंच. तर आता पनीर आणलेलं आहे. सुट्टं पनीर वापरते मी. डेअरीचं पनीर जे असतं ते पनीर आणलेलं आहे. तर आपल्याला आपल्या पद्धतीने जसे त्याचे काप करायचे तसे करू शकता. परंतु साधारण असं अर्धा सेंटीमीटर इतकंच पातळ पनीर जर ठेवलं आपण तर व्यवस्थित असं शिजलं जातं. त्याला परतायची पण गरज लागत नाही. आणि ग्रेव्हीमध्ये टाकले तर ते छान असं शिजलं जातं. तर एकसारख्या आकाराचे चौकोनी काप आपल्याला करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीचा. आणि पनीरची कोणतीही भाजी करायची असेल तर डेअरीमधलं ताजं पनीर आणलेलंच आपल्याला बेस्ट असतं, जेणेकरून बघा ते व्यवस्थित असं कट होतं आहे. तर 3 ते 4 माणसांसाठी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं. आणि अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. कांदे सोलून घेतले आणि चॉपरमध्ये बारीक बारीक जरासे तुकडे करून त्याचे टाकले. मला अगदी कांद्याची ग्रेव्हीचा करायचा नाही वापर, बारीक कांदा चिरायचा होता, तर मी तो चॉपरमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला कच्चेच जे टोमॅटो आहेत ते टाकायचे, काही भाजत वगैरे किंवा परतत बसायचं नाही आहे. आणि 4 टोमॅटो टाकून जे अद्रकचा तुकडा घेतला होता त्याची ग्रेव्ही ओबडधोबड अशी ग्रेव्ही करायची आहे. तर पॅन ठेवून घेतलं. एक पॅन कढई काही ठेवू शकता तुमच्या सोयीनुसार. 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. ह्या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच असतं, जेणेकरून खूप छान असा तवंग येईल. बटर टाकलं साधारण 1 ते 1.5 चमचा, म्हणजे 1-1.5 इंचाचा बटरचा तुकडा टाकला आहे. आणि चॉपरमधला सगळा कांदा वापरून घ्यायचा आहे आपल्याला. सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे. बघा, जितका बारीक कांदा होतो तुमचा तितकी आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी चांगली येते आणि ग्रेव्ही घट्टसर व्हायला मदत होते. कांदा पटकन शिजला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी गुलाबी कलर येईपर्यंत कांदा परतून द्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही जी आहे ती टाकून घ्यायची. तर आता आपण हॉटेलला जेव्हा जातो तेव्हा अशाच पद्धतीचे अर्धे अर्धे तुकडे टोमॅटोचे असतात, जे आपल्याला भाजीमध्ये लागतात. तर त्याच पद्धतीने मी टोमॅटो टाकलेला आहे. खूप जास्त असं बारीक त्याचं वाटण केलेलं नाही टोमॅटोचं. तर आता लाल तिखट टाकायचं आहे. कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे. आणि हळद पावडर अगदी पाव चमचा अशी टाकलेली आहे. कश्मीरी लाल तिखट 1 चमचाभर टाकलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी घरगुती मसाला नाही वापरणार आहे, किचन किंग मसाला वापरायचा. मी फक्त घरगुती लाल तिखट अर्धा चमचा टाकलं आहे तिखटासाठीचा. आणि बाकी जो आहे तो किचन किंग मसाला पॅक येतात 10 वाले, आता त्याच्यामधलं सगळा मसाला वापरून घेतला आहे. 3 ते 4 माणसांच्या भाजीसाठी तेवढा मसाला पुरेसा होतो. अगदी झणका वगैरे झालेला नव्हता आणि परफेक्ट अशी तिखटालाही भाजी झालेली होती. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि जरासा मसाला सगळा व्यवस्थित परतून द्यायचा तेल सुटेपर्यंत. बघा, आता इथे आपण कोणतंही वाटण केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ग्रेव्ही घट्ट झाली पाहिजे. त्यासाठी 1 चमचाभर फक्त पोहे खायचा चमचा मी बेसन पीठ टाकले. खूप जास्तही बेसन पिठाचा वापर नाही केला आहे. कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. कोमट ते गरम पाणीच वापरायचे सगळ्याला. एक वाफ परत घ्यायची त्याची. व्यवस्थित बेसन पीठ पण जे आहे ते व्यवस्थित परतून द्यायचं, नाहीतर मग ग्रेव्हीचा कलर आपल्या चेंज झाल्याशिवाय राहत नाही. तर आता साधारण सगळं व्यवस्थित मसाला बेसन पीठ परतल्यानंतर 1 ग्लासभर इतकं पाणी टाकलेले. आपल्याला कितपत ग्रेव्ही करायची आहे त्या लेवलनीच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर, ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर पनीरचे सगळे जे केलेले तुकडे आहेत ते टाकून दिलेले आहेत. मटार जो आहे तो मी 1 शिट्टी घेतली होती कुकरला, कारण थोडंसं जरा जास्त दिवसाचा मटार फ्रीजमध्ये होता, म्हणून मग मी 1 शिट्टी घेतली. अगदी ताजा मटार तुम्ही आणताय तर त्यावेळी शिट्टी घेण्याची गरज लागत नाही. ताजा मटार वापरला तर ग्रेव्हीमध्ये पण शिजला जातो. तर मटार आणि पनीर टाकल्यानंतर झाकण ठेवलं. एक छान अशी वाफ येऊन दिली. मंद आचेवर करायचं आहे. बघा, खूप जास्त वेळ लागला नाही. अर्ध्या तासामध्ये आपली ही भाजी रेडी होऊ शकते.
पाहुणे आल्यानंतर फक्त आपल्याला ग्रेव्ही परतायलाच याच्यामध्ये थोडासा वेळ द्यावा लागतो, जेणेकरून भाजीला खूप छान असा तवंग सुटतो. कसुरी मेथी टाकून घेतली आहे शेवटी आणि 5 ते 10 मिनिट भाजी उकळून द्यायची. चमच्यामध्ये मी दाखवलं त्या पद्धतीने बघा कन्सिस्टन्सी भाजीची कशी झालेली आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही आणि पाणी एकीकडे अशा पद्धतीचं अजिबात त्याची ग्रेव्ही झालेली नाही आहे. तर फक्त एक 5 मिनिट ते 7 मिनिट सगळं मटेरियल टाकल्यानंतर वाफवून दिली आणि अशा पद्धतीची बघा ही मटार पनीरची भाजी कोथिंबीर टाकून सर्व्ह केली. शेवटी 2 पनीरचे तुकडे गार्निशिंगसाठी ठेवले आणि अशा पद्धतीचा माझा हा हॉटेल स्टाईल मटार पनीर तयार झाला आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि 100% परफेक्ट रेसिपी आहे. अजिबात फेल होणार नाही अशा पद्धतीचा. तुम्हाला टेस्टही तीच मिळेल आणि दिसायलाही खूप छान झालेली आहे. थँक यू.